अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। केंद्र शासन व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील सर्वसामान्य कुटुंबाचं जगणं मुश्किल झालंय। घरगुती गॅसच्या वाढत्या किमती व तुटवडा, पेट्रोल डिझेलच्या अवाढव्य दरवाढीमुळे नागरिकांचं आर्थिक गणित आणि पूर्णपणे विस्कळीत झालं। या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आज हातकणंगले येथे शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच तहसीलदार सुशील कुमार बेलेकर यांना निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र हे आश्वासन राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही। उलट खतांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली, त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं आर्थिक संकट कोसळलंय। साखर निर्यात बंदी यासारखी अनेक शेतकरी विरोधी धोरणं केंद्र व राज्य शासनाकडून राबवली जातात, त्यामुळे शेतकरी, उद्योजक व तरुण वर्गाचं मोडण्याचं काम शासनाकडून सुरू केलं। या सर्व शेतकरी व सर्वसामान्य जनतेविरोधी सरकारी धोरणांचा शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। संबंधित धोरणं तात्काळ रद्द केली नाही तर यापुढे शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी पक्ष निरीक्षक उदय दळवी, जिल्हा प्रमुख नामदेव गिरी, सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद, बाळासाहेब शिंगे, प्रकाश पाटील, रमेश शिंदे, विश्वार कोळी, बीटी जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना भेटून त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। या केंद्र सरकारच्या माध्यमातून डिझेलची दरवाढ झालेली आहे, CNGची दरवाढ झालेली आहे, घरगुती गॅस महागलेला आहे आणि हे सगळं करून सुद्धा लोकांना तासोन तास या रांगेमध्ये उभं राहून कोणती गोष्ट उपलब्ध होत नाही आहे। लोकांचे शेतीचे दिवस आता चालू होतील, शेतीसाठी जे खत उपलब्ध असायला पाहिजे ते खत उपलब्ध होत नाही आहे, खताच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। या सर्वसामान्य शेतकरी राजांनी करायचं काय? सर्वसामान्य कुटुंबाचं त्यांनी पालनपोषण करायचं। मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हा महागाईचा जो आगडोम पसरलेला आहे, लहान मुली, महिला सुरक्षित नाही आहे। या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये या सरकारला जाग येण्यासाठी, सरकारचे डोळे उघडण्यासाठी, या मोदी सरकारला एक मेसेज देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांची आज भेट घेतलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की आपण या बाबतीमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज द्यावा, नाहीतर या पुढील कालखंडामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने, पक्षाच्या वतीने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठं एक आंदोलन इथे छेडलं जाईल आणि या प्रशासनाला सळो की पळो करण्यात येईल याची माहिती देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।